माझ्या पत्नीने तिच्या अफेअरला लपवण्यासाठी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि आता तिला मी पुन्हा हवा आहे. 1 वर्षापूर्वी अचानक माझ्या पत्नीने माझ्यावर एक दुर्लक्ष करणारा पती असल्याचा आरोप केला. मी नेहमी तिला सोडून जात असे, असे सांगून तिने सर्वांसमोर मला खलनायक ठरवले. पण हे सर्व खोटे होते. तिच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबियांनी माझी खूप टरकाट केली. त्यानंतर अखेर तिने सत्य कबूल केले. ती तिच्या बॉससाठी मला सोडून जात होती. मी पूर्णपणे खचलो होतो, पण मी स्वतःला सावरले आणि पुढे निघालो. तिला तिच्या नवीन जोडीदारासोबत नवीन सुरुवात करायची होती, त्यामुळे मुलांचा ताबा मला मिळाला. पण त्यानंतर गोष्टी विचित्र होऊ लागल्या. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान तिने अचानक न्यायाधीशांना सांगितले की तिला हा घटस्फोट रद्द करायचा आहे. आम्ही अजून काउन्सिलिंग करून पाहिले नाही, असा दावा करून तिने घटस्फोटाला विलंब करण्याचा प्रयत्न केला. किती मोठी विडंबना आहे ना! दुसऱ्या माणसासाठी आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी तीच व्यक्ती आता हे सर्व करत आहे. आता ती म्हणते की माझी प्रतिमा मलिन केल्याबद्दल तिला पश्चात्ताप होत आहे आणि तिला आमच्या लग्नासाठी पुन्हा एकदा लढायचे आहे. मला ती परत नको आहे. मला फक्त ती माझ्या आयुष्यातून कायमची जावी असे वाटते. मी या कायदेशीर कचाट्यात अडकलो आहे. माझी मुले या सगळ्या परिस्थितीचा सामना करत आहेत आणि ज्या स्त्रीने माझा विश्वासघात केला ती आता स्वतःला बळी पडलेली दाखवत आहे. हे सर्व मी अजून किती काळ सहन करू शकेन हे मला माहीत नाही.